हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, जय महाराष्ट्र. आज आपण निघालोय तामिनी घाट या ठिकाणी. आपण मला वाटतं खराडी या ठिकाणी निघतोय आणि लिटरली आता 4:30 वाजले सकाळचे. आम्ही असा प्लॅन केला की सकाळी लवकर पोहोचूया तिथे आणि लवकर पोहोचल्यानंतर आपल्याला सनराईज वगैरे बघता येईल. तर बघूया आपण येणाऱ्या जर्नीमध्ये तुम्हाला सगळं काही दाखवूच मी. तर चला निघूया. खराडीतून निघून आम्ही आधी कोथरूडचा रस्ता पकडला. मग चांदणी चौकातून पुढे वाटचाल सुरू झाली. जसा जसा रस्ता पुढे जात होता तसतसं शहर मागे पडत गेलं आणि समोरचं दृश्य हळूहळू हिरव्या स्वप्नात बदलायला लागलं. थोड्याच वेळात आम्ही तामिनी घाटाच्या सुरुवातीला पोहोचलो. थोडा वेळ प्रवास केल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती, तर त्यामुळे आम्ही चिराग हॉटेल या ठिकाणी थांबलो. इथे आम्ही मिसळ, पोहे आणि ऑथेंटिक चहाचा अनुभव केला. तसं पाहिलं तर पुण्यात खूप काही आहे, पण जेव्हा मनाला शांततेचा श्वास हवा वाटतो ना, तेव्हा घाटाचं नाव आपसुकच ओठावरती येतं. जसा जसा रस्ता पुढे जात होता तसं शहर मागे पडत गेलं आणि समोरचं दृश्य हळूहळू हिरव्या स्वप्नात बदलायला लागलं. हॉटेलपासून थोडंसं पुढे आल्यानंतर थांबलो आम्ही थोडा वेळ एका झऱ्याचं पाणी एकदम थंड पायाला लागत होतं आणि कानाला फक्त निसर्गाची साथ होती. खरं सांगायचं म्हणजे ना, तामिनी घाट म्हणजे फक्त वळण नाही, इथं प्रत्येक वळण एक फोटोवा इतकं सुंदर आहे. खास पावसाळ्यात तर ना, इथलं सौंदर्य अगदी वेगळंच असतं. धुक्यात हरवलेले रस्ते, डोंगरावरून उगळणारे धबधबे आणि थेट आभाळाशी बोलणारे झाड. तामिनीला जर तुम्ही पावसाळ्यात जर भेट देणार असाल ना, तर तुम्हाला जिकडे तिकडे फक्त पाण्याचा आवाज मिळेल. जिकडून तिकडून फक्त पाणी वाहताना दिसेल. त्यामुळे आम्ही जिकडे तिकडे थांबत होतो आणि त्या वाहणाऱ्या पाण्याचा अनुभव घेत होतो. थोडा पुढं आल्यानंतर आम्हाला उजव्या साईडला छान असं निसर्गाचं सौंदर्य पाहायला मिळालं. इथेच आम्ही थोडंसं भजी वगैरे खाण्याचा आनंद घेतला. इथून पुढं थोडंसं गेल्यानंतर उजव्या बाजूला लागतो मिल्की बार वॉटरफॉलला जाण्यासाठी रस्ता. वॉटरफॉलला जाण्यासाठी 80 रुपयेची तिकीट फी आहे आणि हा ट्रेक जवळपास 2.5 किलोमीटरचा आहे. जिथे जायला तुम्हाला कमी वेळ लागेल, मे बी 1 तास, अँड येण्यासाठी तुम्हाला जवळपास 2 ते 2.5 तास लागू शकतात. ते पण किती गर्दी आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. तर थोडंसं चालल्यानंतर जवळपास 400-500 मीटर चालल्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला टर्न घेऊन थोडंसं उतरावं लागतं. उतरल्यानंतर तुम्हाला एक सपाट जागा भेटते. सपाट जागेवरून दृश्य आहे ना, ते एकदम मोहून टाकणार होतं. तिथून आम्ही लेफ्ट साईडवरून पुन्हा खाली जाण्यासाठी सुरुवात केली. ॲक्च्युली धबधबा पाहण्यासाठी तुम्हाला ट्रेक करताना दरीमध्ये उतरावं लागतं. तर दरीमध्ये उतरताना खूप असा उताराचा रोड आहे, जिथे तुम्हाला सुरुवातीच्या फेजमध्ये दोरी लावलेली दिसेल, की कारण तिथे काहीच दगडं वगैरे नाही आहेत. तिथून जवळपास अर्धा तास खाली गेल्यानंतर डाव्या बाजूला एक छान असा धबधबा दिसतो. त्या धबधब्याकडे ॲक्च्युली आपल्याला जाता येत नाही. आम्ही जेव्हा ट्रेकसाठी निघालो तेव्हा पाऊस अजिबात नव्हता, पण आम्ही ट्रेकला सुरुवात केली तेव्हा खूप जास्त पाऊस पडत होता आणि तुम्ही पाहू शकता की लिटरली आमच्या पायातून खूप सारं पाणी वाहत होतं. त्यामुळे तुम्हाला रेनकोट हा खूप गरजेचा आहे इकडे येण्यासाठी. तर एकदा का तुम्ही दरीमध्ये उतरला ना, तर ह्या जागेचं नाव आहे प्लस व्हॅली ॲक्च्युली म्हणतात ते याला. तर या व्हॅलीतून तुम्हाला सरळ जावं लागतं ट्रेक करून धबधब्याच्या साईडला. तर धबधब्याला जाण्यासाठी तुम्हाला हे जे वाहतं पाणी आहे ना, ते क्रॉस करावं लागतं रस्सीच्या मदतीने. तर पाणी कधी कधी कुठे कुठे जास्त खोल आहे. खूप जास्त पाऊस वाढल्यामुळे पाण्याची पातळी खूप जास्त वाढली होती आणि तुम्ही रंग पण बघू शकता पाण्याचा. तर फायनली आम्ही 5 मिनटं तिथून पुढे आल्यानंतर आम्हाला फायनली पहिला धबधबा पाहायला निघाला. तर ॲक्च्युली हा मिल्की बार वॉटरफॉल नाही आहे, तर हा ॲक्च्युली त्याच्या आधी थोडा लागतो. हा वॉटरफॉल आहे, बट थोडासा छोटा आहे. बट तिथून उजव्या साईडला पुढच्या बाजूला थोडंसं अजून ट्रेक केल्यानंतर आपल्याला त्या मिल्की बार वॉटरफॉल धबधब्याकडे जाता आहे. तुम्ही पाहू शकता की पाण्याची पातळी खूप जास्त होती आणि तुम्हाला खूप केअरफुली जावं लागतं, कारण घसरून पडण्याची शक्यता खूप जास्त असते. तर तुम्ही जो पाहताय तो ॲक्च्युअल मिल्की बार वॉटरफॉल आहे, त्याच्या रील्स तुम्ही खूप साऱ्या बघितल्या असतील. तामिनी घाट सोडताना जाणवलं की हा प्रवास फक्त किलोमीटरचा नव्हता, तो मनाच्या एका नव्या कोपऱ्यापर्यंत होता. कधी वाटलंच की सगळ्याच गोष्टी बोलून सांगता येत नाहीत, काही अनुभव निव्वळ जगावे लागतात आणि हाच अनुभव तामिनी घाटाने आम्हाला दिला. तुम्ही एकदा निसर्गाशी मैत्री करा.